राज्य दैनिक संघ आणि महानगरपालिका यांच्यावर तर्फे हा एक फोटो एक्झिबिशन, अशा पद्धतीने हे फोटो काय होते? खरं तर पूर्ण एक्झिबिशन बघत असताना असा विचार होता की जे न्यूजपेपरमध्ये आम्हाला फोटो दैनंदिन बघायला मिळतात तेच सगळे बघायला मिळतील की काय. पण इथे आल्यावरती वाईल्ड फोटोग्राफी बघितली, वाईल्ड लाईफची, नॅचरल फोटोग्राफी बघितली, फेस्टिव्ह फोटोग्राफी बघितली, इन्सिडन्ट्स जे काही घडले त्याची फोटोग्राफी, म्हणजे ती आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून त्यांच्या नजरेतून ती आम्हाला सगळ्या सामान्य जनतेला दाखवणं ही खूप मोठी कसब आहे. आणि इथे प्रत्येक फोटो हा युनिक आहे. बक्षिसं नक्की मिळाली असतील पण मला प्रत्येक फोटोमध्ये एक काहीतरी युनिकनेस जाणवला की जो आम्ही काढू शकला नाही फोटो तो या फ्रेम्समध्ये कॅप्चर करण्याचं प्रत्येक कलाकारांनी प्रयत्न केलेला आहे आणि कौतुकास्पदच आहे. म्हणजे मला तर प्रत्येक फोटोमध्ये काहीतरी युनिक दिसलं ह्याच्यात. आपण फोटो जर्नलिस्टचे फोटो घेते, पण त्याचबरोबर आजकाल मोबाईल फोनमधून काढलेले फोटो ते देखील या प्रदर्शनात आहे. आणि फोटोग्राफीला एक फक्त व्यावसायिक रूप न बघता आज ॲमेच्युअर लोक देखील या एक्झिबिशनमध्ये सामील झालेले आहेत. तुम्ही या फोटोग्राफी या क्षेत्राला कशा पद्धतीने बघता? फोटोग्राफी हे करिअर म्हणून खूप मोठं क्षेत्र आहे. कारण का जे तुम्ही त्या फोटोमध्ये कॅप्चर करता, अमॅच्युअर असेल, मॅच्युअर फोटोग्राफर असेल तरीसुद्धा मोबाईलमध्ये कॅप्चर केलं किंवा चांगल्या लेन्सेस असलेल्या तुम्ही कॅमेराने कॅप्चर केलं तरीसुद्धा त्याच्यामधनं ज्या दृष्टिकोनातनं आम्हाला तो फोटो दाखवला जातो, तो व्ह्यू दाखवला जातो, तो अँगल दाखवला जातो, त्याच्या आजूबाजूचं न बघता ज्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायचं आहे तिकडे तो फोटोग्राफर बघणाऱ्याचा व्ह्यू कॉन्सन्ट्रेट करतो. हे म्हणजे प्रत्येकाला जमेल असं नाही, पण फोटोग्राफी करिअर म्हणून नक्कीच फ्युचरमध्ये खूप मोठा भाग असणार आहे असं मला वाटतं. थँक्यू. थँक्यू.